हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण मॅट्रिसेसचे सगळे क्वेश्चन्स जे सीईटीसाठी सेकंड अटेम्प्टला तुम्हाला युजफुल होणार आहेत असे सगळे क्वेश्चन मी आज घेणार आहे. तर चला विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया. तर हा जो क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनमध्ये आपल्याला ए इनवर्स बी इनवर्स दिलेले आहेत आणि ए बी ब्रॅकेटचा इनवर्स विचारलाय. ते इथे तुम्हाला एक प्रॉपर्टी माहित पाहिजे, ती प्रॉपर्टी अगोदर मी लिहून घेतो. जर आपल्याकडे ना ए बी रेस टू एम असेल ना, तर आपण याला बी रेस टू एम इंटू ए रेस टू एम असं लिहित असतो. म्हणजे पॉवर तर दोघांना देणार, पण आता ते दोघं एकमेकांसोबत काय होणार, स्विच होणार. अशीच प्रॉपर्टी जर मी ए बी इनवर्सला अप्लाय केली तर सांगा बरं काय येईल. मग आता आपल्याकडे ए बी इनवर्स इज इक्वल टू ऑब्विसली बी इनवर्स अगोदर इंटू ए इनवर्स येणार आहे. म्हणजे आपण बी इनवर्सचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत घेणार, ए इनवर्स सोबत. चला तर आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. बी इनवर्स काय दिलाय, 103 मायनस 3 आणि 1 दिलाय. आणि ए इनवर्स काय दिला आपल्याला, 2 मायनस 3 मायनस 1 2 दिलेला आहे. तर आता मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतो तुम्हाला माहित असेल. फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट कॉलम सोबत करतो. आपल्याला A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एंट्री भेटते. तर 1 इंटू 2 2 भेटला, प्लस 0 इंटू मायनस 1 आपल्याला 0 भेटलाय. आता मायनस 3 इंटू 2 फर्स्ट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहून मायनस 3 2 जर मायनस 6 आणि 1 इंटू मायनस 1 आपल्याला मायनस 1 भेटलाय. आता फर्स्ट रो सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहून घेणार. 1 इंटू मायनस 3 मायनस 3 प्लस 0 इंटू 2 0. लास्ट एंट्री सेकंड रो सेकंड कॉलम मायनस 3 जार 9 प्लस 1 इंटू 2 2. आता याचं फायनल आन्सर आपलं काय येईल बरं, यांची ऍडिशन. 2 प्लस 0 2 आला, मायनस 6 मायनस 1 मायनस 7 मायनस 3 प्लस 0चे आन्सर मायनस 3 आणि 9 प्लस 2 11. तर बघा बरं कोणतं ऑप्शन आपल्याला आता करेक्ट दिसत आहे. तर 2 मायनस 3 मायनस 7 11 ऑब्विसली ऑप्शन सी आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला राईट डाऊन फास्ट. आता आपल्याला ए आणि ए इनवर्स हे दोन मॅट्रिसेस दिले आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी ए आणि बी लपवलं. तर आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ए आणि ए इनवर्स दिलेलं असेल तर आपल्याला माहिती आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटत असतं. म्हणजेच काय, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय आपल्याला हे माहिती आहे. मग ए मॅट्रिक्स अगोदर लिहून घेऊया. ए काय दिलाय, 1 A 3 1 1 5 2 4 7 आणि ए इनवर्स. आता ए इनवर्स जो मॅट्रिक्स आपल्याला दिलाय तो ए इनवर्स मॅट्रिक्स काय दिलाय आपल्याला, 13 2 मायनस 7 मायनस 3 बी 2 आणि मायनस 2 0 1 इज इक्वल टू आपला काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनली सगळे 1, बाकीचे सगळे एलिमेंट काय असतात तर 0 असतात. आता आपण काय करूया, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करूया आणि याची एंट्री याच्या एंट्री सोबत मॅच करूया. तर आता बघितलं आपण तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन आपलं 1 येणार आहे. मग आता डायरेक्टली फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लिकेशन घेऊया. 1 इंटू 13 आला. ए इंटू मायनस 3 म्हणजे मायनस 3 आला. 3 इंटू मायनस 2 मायनस 6 इज इक्वल टू आपल्याला फर्स्ट एंट्री काय दिली, 1 दिली. इथून आपल्याला डायरेक्टली कोणाची व्हॅल्यू भेटेल, ए ची व्हॅल्यू भेटेल. तर 13 मायनस 6 किती आला बरं, 7. तिकडे गेला तो मायनस 7 झाला. म्हणजे मायनस 3a इज इक्वल टू 1 मायनस 7 आणि 1 मायनस 7चा आन्सर काय येईल आपलं, मायनस 6. मायनस 3a इज इक्वल टू मायनस 6 असेल तर a ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटलेली आहे. ऑप्शन मध्ये आहे का कुठे 2, ए अँड बी विचारलाय. इथे 2 दिसतोय, इथे 2 दिसतोय, म्हणजे बी आपल्याला काढावेच लागेल. आता बी कुठे लपलेला आहे, बी या कॉलम मध्ये लपलाय. मग आपण एक काम करूया, फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट कॉलम सोबत घेऊया. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मला A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री देईल. फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री कोणती आपली 0, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आपण 0 सोबत इक्वेट करू शकतो. 1 2 जार 2 ए इंटू बी म्हणजे आपला ए बी भेटला. 3 इंटू 0 प्लस 0 इज इक्वल टू आपल्याला काय दिलाय, फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री आयडेंटिटीची 0 दिली. आता ए ची व्हॅल्यू जर मी इथे 2 टाकली तर 2 प्लस 2b इज इक्वल टू मला 0 भेटेल. 2b इज इक्वल टू मायनस 2 आणि b चा आन्सर आपल्याला मायनस 1 भेटलेला आहे. तर 2 आणि मायनस 1 आपल्याला ए ऑप्शन देत आहे. सो ए ऑप्शन इज करेक्ट. चलो कळलं असेल तर पटकन लिहून घ्या. आता आपल्याला ए मॅट्रिक्स दिलाय आणि ए इनवर्स फाइंड करायचा आहे. तर तुम्हाला माहित असेल ए इनवर्स आपण ऍडजॉइंट मेथडने आणि रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने फाइंड आउट करू शकतो. पण त्याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतील. पण आपल्याकडे सीईटीला एवढा वेळच नसतो. त्यामुळे आपण काय करणार,
ए मॅट्रिक्स आणि ए इनवर्स याच्यापैकी एकच असतो. मग आपण काय करूया की ए मॅट्रिक्सची फर्स्ट रो ए इनवर्सच्या मॅट्रिक्सच्या फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय केली तर लास्ट एक्झाम्पल प्रमाणे या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटत असतं आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एंट्री आपल्या आयडेंटिटीची 1 असते. मग अगोदर आपण काय ऑब्झर्व करणार की ए बी सी डी मध्ये सेम सेम आपल्याला फर्स्ट कॉलम कोणते दिसत आहे तर बघूया -7 9 -5 हा पण सेम आहे, हा पण सेम आहे, हा पण सेम आहे, म्हणजे फर्स्ट कॉलम सगळ्यांचे सेम आहेत. मग आपण फर्स्ट कॉलम नाही चेक करणार का बरं, कारण ती एंट्री आपल्याला वेगवेगळी भेटणारच आहे कारण एकच भेटणार सगळीकडे. मग आपण काय करूया डायरेक्टली सेकंड कॉलम कडे जाऊया. तर सेकंड कॉलम जर आपण बघितला तर सेकंड कॉलम मध्ये -6 आणि -2 इथे हा वेगळा आहे आणि हा पण वेगळा आहे, म्हणजे याच्यामध्ये ए सोबत कोणीच मॅच होत नाही, बी सोबत डी मॅच होतोय आणि सी तर वेगळाच आहे. मग आता काय करूया आपण मल्टिप्लिकेशन करूया कोणाचं, फर्स्ट रोचं सेकंड कॉलम सोबत पहिल्या ए आपल्या मॅट्रिक्स साठी. तर 1 × -6 आपल्याला काय भेटेल -6, 2 × 6 जार +12 भेटला आणि 3 × -2 मला -6 भेटला. याचा आन्सर आपल्याला काय भेटलं 0 भेटलेला आहे. आपण म्हणू शकतो हा ऑप्शन आपला करेक्ट असू शकतो. आता ही एंट्री कोणती आपली फर्स्ट रो सेकंड कॉलमची आणि फर्स्ट रो सेकंड कॉलमची एंट्री आपली आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये 0 असते. तर आपण हा ऑप्शन अजून करूया हा करेक्ट असू शकतो. अजून कुठे वेगळं वेगळं दिसतंय. आता मला सांगा की हा जो -1/4 आहे हा सी आणि डी मध्ये सगळीकडे आलाय, हा जो आहे ना 1/4 तो वेगळा आहे या तिघांपेक्षा. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलवेज काही जो ऑप्शन बरोबर असतो त्याचेच बाकीच्या कंपॅरेटिव्ह मॅट्रिक्स सोबत काय असतात एलिमेंट सारखे असतात. म्हणजे माझा बी ऑप्शन मी इथेच निग्लेक्ट करतो का बरं, कारण त्याचा जो डिटरमिनंट आहे तो माझा वेगळा दिसतो बाकीच्या ए सी डी पेक्षा. मग आता आपण फर्स्ट रो ची मल्टिप्लिकेशन या सी च्या सेकंड कॉलम सोबत करूया. तर 1 × 6 मला 6 भेटला, 2 × -1 मला -2 भेटला आणि 3 × 2 जा +6 भेटला. ही एंट्री आपल्याला 0 पाहिजे होती पण 0 येते का, येऊ शकत नाही, म्हणजे माझा ऑप्शन सी मी काय केला एलिमिनेट केलेला आहे. बघूया परत एकदा आपण कॅल्क्युलेशन. 1 × 6 6 आलं, 2 × -1 -2 भेटला आणि 3 × आपला 2 6 भेटला. 6 + 6 12 -2 कधीच 0 येणार नाही, देअरफॉर आपण सी काय केला एलिमिनेट केला. आता ऑप्शन ए आणि डी पैकी आपला काहीतरी एक असू शकतो. बघूया डी पण आपल्याला 0 देतोय का. 1 × 6 जार 6, 2 × -6 -12 आणि 3 × 2 जार 6 हा पण आपल्याला काय देतोय 0 देतोय. म्हणजे आता आपल्याला एक्स्ट्रा काय कॅल्क्युलेशन करायला लागू शकतात. मग आता अजून कोणता एलिमेंट दिसतोय बरं वेगवेगळा, कोणता कॉलम वेगळा दिसतोय ए आणि डी पैकी बरं का. ए आणि डी मध्ये -1 -1 -1 तो पण सारखा दिलाय. आता आपण त्याच्या रोज बघूया. -7 -6 -1 हा सेम आहे. 9 6 -1 बघा याची सेकंड रो आणि याची सेकंड रो वेगळी आहे. मग आपण एक काम करूया, सेकंड रो काय करूया आपण आता कॉलम बघायचे होते आपल्याला. आपण काही करू शकतो बरं अजून. मी आता सेकंड रोचं मल्टिप्लिकेशन नाही, ए इनवर्स असेल तर मला काय करावं लागेल, याची सेकंड रो आणि याचा सेकंड कॉलम मी आता चेक करतो का बरं. ए × इनवर्स आणि ए इनवर्स × ए यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला आयएस भेटतंय, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सच भेटतोय. मी आता सेकंड रो आणि ए मॅट्रिक्सचं सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन घेतो. तर 9 × 2 जार 18 भेटला, 6 × 3 जार +18 भेटला आणि -1 4 जार आपल्याला -4 भेटलाय. मी परत काय केलं एकदा सांगतो. मी सेकंड रो आणि सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे 9 × 2 जार 18, 6 × 3 जार 18 आणि -1 4 जार -4. मग आता याचा आन्सर आपल्याला काय भेटतंय बरं, 18 18 36 आणि 4 32, म्हणजे आपल्याला इथे 32 भेटलेलं आहे. आता याच्या सेकंड रोचं मल्टिप्लिकेशन याच्या सेकंड कॉलम मध्ये करून बघूया काय भेटतं बघूया. आता 9 × 2 जार आपल्याला काय भेटेल 18, -6 3 जार -18, -1 4 जार -4. हे झाले कॅन्सर. आन्सर आपल्याला -4 भेटलं. डिवाइड बाय -4 आहे म्हणजे हा मला काय देतोय 1 देतोय. मग मला सांगा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये सेकंड रो सेकंड कॉलमची एंट्री काय असते तर 1 असते, 32 नसते. जरी 32 आला 4 ने डिवाइड केलं तर -4 ने डिवाइड केलं तर आपल्याला -8 भेटेल. पण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये -8 नसतोच, म्हणजे आपला ए ऑप्शन एलिमिनेट झाला. ऑप्शन आपला डी आलेला आहे.
या वेने पण तुम्ही काही करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इथं एक ऑब्झर्व करा, मी ए इनवर्स डायरेक्टली फाइंड आउट केलेलं नाहीये, पण याचे ऑप्शन्स मी काय केले इथं यूज केले टू चूज द आन्सर. ही एक मेथड आहे ऑप्शन एलिमिनेशनची. या वेने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. चला, तुम्हाला कळलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Now in the next question, we have given that A matrix and B matrix and we need to find B inverse A inverse चा inverse. आता आपण काय करणार, जी मी फर्स्ट एक्झाम्पलला तुम्हाला प्रॉपर्टी अप्लाय करायला सांगितली ना, पॉवर असेल तर तीच आपण इथे अप्लाय करू शकतो. म्हणजे काय, B इनवर्स A इनवर्स ब्रॅकेट इनवर्स असेल तर आपण या इनवर्सला आतमध्ये घेतो, फक्त या दोघांना उलट करावं लागतं. मग A इनवर्सचा इनवर्स A झाला इंटू B इनवर्सचा इनवर्स आपला B झालेला आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं ते A आणि B चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. ए मॅट्रिक्स काय दिलाय 2 - 2 2 - 3 आणि बी मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 0 - 1 1 0. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. तर आपण बघितलं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन 2 0 0 -2 1 जार -2 2 0 0 -3 1 जार -3. अजून 2 × -1 -2 प्लस -2 × 0 0 2 × -1 -2 -3 × 0 0. आता यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपल्याला भेटेल -2 -3 -2 -2. बघा बरं कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय, तर ऑप्शन आपल्याला फर्स्टच दिसतोय करेक्ट. सो ऑप्शन ए इज करेक्ट. व्हेरी सिंपल. आता आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि अजून दिलेलं आहे की ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट होत नाही. अगोदर तुम्हाला ए इनवर्सचा फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल. ए इनवर्सचा फॉर्म्युला असतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता हा फॉर्म्युला कधी एक्झिस्ट होणार नाही, ज्यावेळेस डिनॉमिनेटर आपला 0 असेल. आणि डिनॉमिनेटर 0 म्हणजे काय, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0 असेल तर आपला ए इनवर्स एक्झिस्ट होणार नाही. मग आपण काय करूया, डिटर्मिनंट इक्वल टू 0 घेऊया. मग डिटर्मिनंट आपण कसं घेतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन के इंटू मायनस के स्क्वेअर मध्ये मायनस साइन देतो. नॉन डायगोनलचं मल्टिप्लिकेशन 2 × -2 -4 आलं इज इक्वल टू 0. आता मायनस स्क्वेअर तर तिकडे गेला तर प्लस स्क्वेअर झाला आणि मायनस मायनस प्लस 4 झाले, म्हणजे के ची व्हॅल्यू काय आपली +or -2. बघा बरं कोणता ऑप्शन दिसतोय, एकदम सिंपल ऑप्शन बी इज करेक्ट. एकदम सिंपल होता, राईट डाऊन फास्ट. आता या टाईपच्या क्वेश्चन ना नक्कीच तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टला हा नक्कीच भेटला असणार आहे. यांच्यामध्ये काय दिलेलं असतं, a -3 आहे, a -5 इज इक्वल टू 0, म्हणजे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन देतात. ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं दिलंय आणि ए इनवर्स 15/8 ए इनवर्सची व्हॅल्यू विचारली. तर अगोदर आपण गिवन इक्वेशन लिहून घेऊया. a -3i इंटू a -5i इज इक्वल टू आपल्याला 0 दिलेला आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण डायरेक्टली दोन ब्रॅकेट जसे मल्टिप्लाय करतो तसं करूया. a × a स्क्वेअर येईल, a × -5i. आता a × i a येतो का बरं, a मॅट्रिक्स आहे, i आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. a × i आपला काय असतो, a असतो, म्हणजे मला इथे डायरेक्टली -5a भेटला. आता -3i ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. -3i × a मला -3a भेटला. मायनस मायनस प्लस 3i × -5i प्लस प्लस झाले आणि 3 5 जार 15i स्क्वेअर. आय स्क्वेअर आपला काय असतो, आय असतो, म्हणजे i इज इक्वल टू आज 0 आहे ना, तो आपला 0 मॅट्रिक्स आहे. आता -5a -3 ऑब्विसली -8a आपण लिहू शकतो. a स्क्वेअर -8a प्लस 15a इज इक्वल टू 0. आता एक लक्षात घ्या की आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची, 15/8 ए इनवर्सची फाइंड आउट करायची. यांच्यामध्ये ए इनवर्स नाहीच आहे. मग आता आपण काय करूया, या पूर्ण इक्वेशनला ए इनवर्सने मल्टिप्लाय करूया. म्हणजे ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स, माझा एकच ए इथे राहिला, -8a इंटू ए इनवर्स. ए इंटू ए इनवर्स आपला काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. 15a इंटू ए इनवर्स आपला काय असेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. इथं काही चुकलंय का आपलं, हा इथे आपला आय पाहिजे होता, मी इथे ए मॅट्रिक्स चुकून लिहिलं आहे. म्हणजे इथे आपला कोण आहे, आय मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्स इक्वल टू 0. आता आय इंटू ए इनवर्स आपला काय असतो, ए इनवर्स इज इक्वल टू 0 असतो. ओके, आता आपल्याला ए इनवर्स तर भेटला जो आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. हे जे दोन मॅट्रिसेस आपण त्यांना तिकडे पाठवून देऊया. म्हणजे 15a इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, -8 तिकडे गेला, +8 आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला, प्लस ए मॅट्रिक्स तिकडे गेला, -a मॅट्रिक्स झाला. आता आपल्याला 15/8 ए इनवर्स पाहिजे होता, म्हणजे आपल्याला डिवाइड बाय काय करावं लागेल, 8 करावं लागेल. देअरफॉर 15/8 ए इनवर्स इज इक्वल टू 8/8 ऑब्विसली ओनली आयडेंटिटी मॅट्रिक्स -1/8 ए आन्सर आपल्याला भेटलेला आहे. मग बघा बरं कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय,
I - 1/8 into A म्हणजे ऑप्शन आपल्याला सी करेक्ट दिसतोय. सो ऑप्शन सी इज करेक्ट. व्हेरी. आता आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि ए ट्रान्सपोज ए इनवर्स फाइंड आउट करायला विचारलाय. ए इनवर्स अगोदर आपण फाइंड आउट करूया. खूप सोपं एक्झाम्पल आहे. आता ए मॅट्रिक्स आपल्याला जो दिलाय तो आपण लिहून घेऊया. ए इज गिवन दॅट 1 tan x - tan x आणि 1. तर याचा इनवर्स आपण एकदम शॉर्टकट पद्धतीने काढतो. ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन अगोदर असं डिटर्मिनंट कसं घेणार 1 × 1 1 मायनस tan x इंटू मायनस tan x इंटू tan x मायनस tan स्क्वेअर मायनस प्लस tan स्क्वेअर x आपल्याला डिटर्मिनंट भेटला इंटू ऍडजंट ऑफ ए आपण एकदम इझी पद्धतीने काढतो. डायगोनल एलिमेंट एकमेकांमध्ये स्विच करायचे. आता 1 1 आहे, स्विच झाली तरी ती 1 1च राहतील. नॉन डायगोनलचं आपण काय चेंज करतो, साइन चेंज करतो. म्हणजे इथे मायनस tan x आला आणि इकडे tan x झालेला आहे. आता 1 + tan स्क्वेअर काय असतो आपला sec स्क्वेअर x असतो. म्हणजे मी इथे लिहू शकतो 1 अपॉन sec स्क्वेअर x इन ब्रॅकेट 1 - tan x आणि 1. आता हा माझा काय झाला ए इनवर्स झाला. ए ट्रान्सपोज खूप इझी पद्धतीने आपण घेणार. ट्रान्सपोज म्हणजे काय की रो चे कॉलमचे रो. आता जो फर्स्ट रो आहे त्याचा मी फर्स्ट कॉलम केला तर 1 tan x झाला आणि या सेकंड रोचा मी सेकंड कॉलम करेन म्हणजे मायनस tan x इंटू मला 1 भेटलेला आहे. आता या दोन मॅट्रिसेसचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट कोणता मॅट्रिक्स आहे आपला ए ट्रान्सपोज. मग ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आता ए ट्रान्सपोज काय आपला 1 - tan x आणि 1 इंटू ए इनवर्सचा आपला 1/6 स्क्वेअर आहे ना, तो आपण इकडे पण लिहून घेऊ शकतो. म्हणजे मी त्याला आता फर्स्ट लिहून घेणार. म्हणजे इकडे थोडासा तो ऍडजस्ट करतो. ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1/sec स्क्वेअर x इंटू आता ए इनवर्स काय आला होता आपला 1 - tan x आणि 1. आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. तर आपल्याला भेटेल 1/sec स्क्वेअर x ॲज इट इज. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत 1 1 जार 1 - tan x इंटू tan x मायनस tan स्क्वेअर x म्हणजे मला भेटला 1 - tan स्क्वेअर x. सेकंड एंट्री म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन tan x प्लस tan x मला भेटला 2 tan x. आता ही जी एंट्री आहे ती आपली फर्स्ट रो सेकंड कॉलमची, त्यामुळे फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू -tan x मायनस tan x इंटू 1 मायनस tan x. सो मला भेटला -2 tan x. आणि शेवटची एंट्री सेकंड रो सेकंड कॉलम tan x इंटू tan x मायनस tan स्क्वेअर x प्लस 1 आपल्याला इथे भेटलेला आहे. आता ऑप्शन मध्ये असा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. मग आता काय करावं लागेल आपल्याला, थोडासा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वगैरे ते अप्लाय करावे लागतील. आता आपल्याला माहिती आहे की 1 + tan स्क्वेअर काय असतो sec स्क्वेअर असतो. आता 1 - tan स्क्वेअर आपण आता हा जो बाहेर आहे ना sec स्क्वेअर x त्याने आपण काय करू शकतो, प्रत्येकाला डिवाइड करू शकतो. मग आता आपण ऑप्शन मॅच करण्यासाठी एक काम करूया की sec स्क्वेअर x ने अगोदर या दोघांना डिवाइड करूया. मग आता 2 tan x ला जर मी sec स्क्वेअर x ने डिवाइड केलं तर बघूया काय भेटेल. 2 tan x म्हणजे 2 आपला sin x अपॉन cos x असं झाला. tan x ला मी sin x अपॉन cos x असं लिहिलं इंटू हा जो 1/6 स्क्वेअर आहे ना तो वरती गेला की cos स्क्वेअर झाला. म्हणजे इथे मला cos स्क्वेअर x असं भेटला. एक cos मी काय केला कॅन्सल केला. 2 sin x इंटू cos x हा कोणाचा फॉर्म्युला आहे, हा माझा sin 2x चा फॉर्म्युला आहे. म्हणजे 2 tan x sec स्क्वेअर इथे होता, याला आपण काय केलं होतं sec स्क्वेअर ने सगळ्यांनी डिवाइड केलं होतं, याला डिवाइड केलं तर मला ही एंट्री काय भेटते sin 2x भेटते. इथं sin 2x असेल तिथं कोण असेल -sin 2x म्हणजे sin 2x sin 2x. बघूया बरं कुठे कुठे आहेत. sin 2x sin 2x इथे दिसतोय, इथे नाहीये म्हणजे हा गेला, इथे नाहीये म्हणजे हा गेला, इथे नाहीये म्हणजे हा गेला. म्हणजे उरला कोणता ऑप्शन आपल्याला फक्त बी भेटलेला आहे. नीट ऑब्झर्व करा, इथे प्लस साइन आहे इथे मायनस साइन आहे, बाकीचे इथं मायनस इथं प्लस आहे. आता म्हणजे हा ऑप्शन नाहीच आहे. म्हणजे कोणता ऑप्शन उरला, फक्त आपला ऑप्शन बी इथे उरलेला आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट. संपला आपला क्वेश्चन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट द सिस्टीम. म्हणजे XYZ मध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेले असतात आणि XYZ ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारतात. आता हे क्वेश्चन तुम्ही मॅट्रिसेस मध्ये बोर्ड्स मध्ये बाय युजिंग रिडक्शन फॉर्म्युला किंवा इन्व्हर्जन मेथड मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलेली असतात, पण ती मेथड आपण इकडे अप्लाय करत नाही. हा तुमचा सीडीचा सगळ्यात सोपा क्वेश्चन. का बरं? कारण इथे आपण काय करणार, तुमचे ऑप्शन व्हेरीफाय करून बघणार. सो सिंपल. म्हणजे XYZ ची व्हॅल्यू आपल्याला विचारली ना, तर आपण ही व्हॅल्यू XYZ ची अजून करूया आणि प्रत्येक इक्वेशन मध्ये टाकून बघूया.
जर व्हेरीफाय केले तर ते आपलं सोल्युशन, नाही केलं तर ते आपलं सोल्युशन होणार नाही. मग आता फर्स्ट जो ऑप्शन आहे 2 1 1, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 1, झेडची व्हॅल्यू 1 आपण पुट करून बघूया. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -1, झेडची व्हॅल्यू 1. आता याचा आन्सर काय येईल माझं? ऑब्विसली 2 येणार आहे. 4 येईल का? नाही, म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. सो सिंपल. आता ऑप्शन बी बघूया. ऑप्शन बी जर एक्सची व्हॅल्यू मी 2 टाकली, वायची व्हॅल्यू -1 आहे, मायनस मायनस +1 झाला आणि झेडची व्हॅल्यू +1, म्हणजे आपल्याला आन्सर 4 भेटलाय. पण आपण हा ऑप्शन लगेच करेक्ट करत नाही. का बरं? कारण की बाकीचे पण ऑप्शन हे इक्वेशन सॅटिस्फाय करू शकतात. मग आता पुढचं जो ऑप्शन आहे तो व्हेरीफाय करतो की नाही तो चेक करूया. सी ऑप्शन, एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू -1, झेडची व्हॅल्यू -1. याचं आन्सर आपला 0 आलेला आहे, 4 आलेला नाही. देअरफॉर हा ऑप्शन पण आपला काय झाला? इनकरेक्ट झाला. आणि शेवट डी ऑप्शन टाकून बघूया. एक्सची व्हॅल्यू -2, वायची व्हॅल्यू -1, झेडची व्हॅल्यू +1. यांचा आन्सर आपल्याला किती भेटेल बरं? -2 -1 -3 +1 म्हणजे -2 भेटला. 4 येतोय का? येतच नाहीये. म्हणजे सो सिंपल, ए सी डी कॅन्सल झालंय आणि आपल्याला कोणता ऑप्शन भेटला? ऑप्शन बी भेटलेला आहे. तर सिंपल पद्धतीने आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मॅट्रिसेसचे आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता जे क्वेश्चन्स राहिलेत मला जे वाटतंय ते मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये नंतर ते एका मागोमाग एक काही करे अपलोड करत जाईल. व्हिडिओ आवडले असेल नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपण इथे थांबूया. बाय बाय. थँक्यू.